नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर महापालिकेकडून केली जाणारी विकास कामं आणि त्यांचा दर्जा याबाबत आज राज्यभर चर्चा सुरू आहे। रस्ते असो, इमारती असोत किंवा इतर बांधकामं असोत, कचरा उठावापासून पाणी पुरवठ्यापर्यंत असो, या सर्वच बाबतीत प्रशासन ढिल्लं पडलं की काय अशी एक परिस्थिती आहे। प्रशासन ढिल्लं पडलं असेल तर याची कारणं काय हे शोधणं गरजेचं आहे। प्रशासनावर दबाव कोण आणतो? प्रशासकांपासून ते अगदी झाडूवाल्यांपर्यंत प्रत्येकावर आरेरावी कोण करतो? आज महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत, महापौर नाहीत, प्रशासक यांचंच राज्य आहे। म्हणूनच प्रशासकांच्या माथ्यावर सर्व खापर फोडायचं का हा सुद्धा मुद्दा पुढे येतो। प्रशासकांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाबरोबरच लोकप्रतिनिधींचं सुद्धा कर्तव्य आहे। प्रशासक प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्याचप्रमाणे अधिकारी सुद्धा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत। म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची गरज असते, आवश्यकता असते, हे आज अगदी स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। प्रशासक राज असल्याने निश्चितच सर्वसामान्यांची कामं रेंगाळतात, हे मात्र खरं आहे। प्रशासकांचं राज असल्यामुळं निश्चितच कचरा उठावाकडं, पाणी पुरवठ्याकडं, बांधकामांकडं किंवा इतर महापालिकेकडून ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याकडं सर्वंकषपणे लक्ष राहत नाही। ही फक्त कोल्हापूर महापालिकेचीच दुखणी नाहीत, तर महाराष्ट्रातील आज प्रत्येक महानगरपालिका असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, अगर जिल्हा परिषद असो, या सर्वच ठिकाणी आज ही बाब प्रकर्षानं जाणवत आहे की लोकप्रतिनिधी म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य असोत किंवा नगरपालिका, महानगरपालिकेतील नगरसेवक असोत, हे नाहीत। म्हणून बऱ्यापैकी कामं रेंगाळलेली आहेत। मग यांच्यावर आज वर्चस्व कोणाचं आहे? तर आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी असोत, महानगरपालिकेचे आयुक्त असोत, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी असोत की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असोत, आणि त्यांच्या ह्या पदानंतर येणारी सर्व खालची जी उतरंड आहे अधिकाऱ्यांची, ती सर्व असो, आज यांच्यावर कोणाची नजर आहे, कोणाचा वचक आहे? तो आमदार आणि खासदार यांचा। मग आमदार आणि खासदार यांनी जबाबदारी पेलायला नको का? आमदार खासदार म्हणतील की आम्ही शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा आणि गटारांची स्वच्छता सुद्धा पाहायची का? पण आज गरज निर्माण झालेली आहे, कारण नगरसेवक आणि सदस्य नसल्यामुळं आज ही जबाबदारी आमदार खासदारांवर निश्चितच येऊन टेपलेली आहे। नाहीतरी काही प्रकरणात आमदार खासदार इंटरफेअर करतात अशी अधिकाऱ्यांची सुद्धा तक्रार आहे। लोकप्रतिनिधीला जेवढे बोलण्याचे अधिकार आहेत, उघड बोलण्याचे अधिकार आहेत, तेवढे अधिकार निश्चितच अधिकाऱ्यांना नाहीत। त्यांना काही बंधनं आहेत, कारण त्यांना काही आचारसंहिता आहेत, ते शासनाचे नोकर आहेत, जनतेचे नोकर आहेत, त्यांना बोलताना काही मर्यादा पाळाव्या लागतात। जर एखाद्या अधिकाऱ्यावर थेट दबाव आणला की याच कंत्राटदाराला कंत्राट मिळालं पाहिजे, तर काही अधिकारी निमूटपणे ऐकतात, तशी कंत्राटं देतात। काही खमके अधिकारी असतात, ऐकत नाहीत, पण त्यांचंसुद्धा जास्त दिवस चालू शकत नाही। ही आजची उदाहरणं कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत, अगदी मेट्रो सिटी असू दे, नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, सर्वच ठिकाणी सध्या हा गदारोळ दिसून येत आहे। म्हणून तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे हाच याच्यावर एकमेव जालिम उपाय आहे, आणि तो लवकरच अंमलात येईल। पण सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमदार खासदारांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मुख्याधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांच्याशी समन्वय राखून जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे। आज आपण कोल्हापूर महापालिकेचं जर उदाहरण पाहिलं तर रस्ते नीट नाहीत, कचरा उठाव होत नाही, पाणी पुरवठा सुरळीत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही ठेकेदारांचे जे लाड होत आहेत ते कोणामुळे होत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे। कोल्हापुरात स्लॅब कोसळून एका कामगाराचा जीव गेला। खरं तर या चूक कंत्राटदाराची की त्या कनिष्ठ अभियंत्याची की प्रशासकांची, याच्यावर सध्या विचारमंथन सुरू आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसापूर्वी याबाबत बैठक घेतली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलाव घेतलं। आमदार राजेश क्षीरसागर यांनी तर हक्कभंग दाखल करावा लागेल असा इशारा दिलेला आहे। पण आमदार असोत, पालकमंत्री असोत, यांच्यावर ही वेळ का आली? हे आजपर्यंत झोपले होते का? यांना आजपर्यंत हे दिसून आलं नाही का? कोल्हापुरातील रस्ते, पाणी पुरवठा आणि कचऱ्याची समस्या तर कित्येक महिन्यांपासून सुरू आहे। याबाबत कित्येक महिने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे, आंदोलनं होत आहेत। मग अशावेळी पालकमंत्री आणि आमदार काय करत होते हा मुद्दा पुढे येत आहे, कारण आमदार म्हणजे स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांची सुद्धा जबाबदारी येते की अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्याशी विचारविनिमय करून ज्या ठिकाणी निधीची गरज आहे त्या ठिकाणी निधी देणे,
ज्या ठिकाणी कायदा वापरायची गरज आहे त्या ठिकाणी कायदा वापरणे आणि सर्वसामान्यांच्या सोयी सुविधेसाठी सतर्क राहणे ही यांची जबाबदारी आहे। आज महापालिकेत लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासक आहेत, म्हणजेच आयुक्त आणि त्यांची सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम आहे। मागाशी सांगितल्याप्रमाणे झाडूवाल्या कर्मचाऱ्यांपासून ते आयुक्तांपर्यंत ही जी सर्व उतरंड आहे याच्यावर प्रत्यक्ष आयुक्त प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, किंवा जर ठराविक कंत्राटदारांचीच वर्णी लागत असेल तरी या अधिकाऱ्यांचे हात पाय खुले राहत नाहीत, तोंडाला सुद्धा चिकटपट्टी काही वेळा लावलेली असते की काय अशी परिस्थिती। त्याचे कारण अधिकाऱ्यांवर असलेली आचारसंहिता। म्हणून सर्व दोष अधिकाऱ्यांना देऊन चालणार नाही असंच आज काही जाणकार नागरिक बोलू लागलेले आहेत। नागरिकांच्या मते जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तरी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुखसुविधा पोहोचली पाहिजे, यासाठी सतर्कता दाखवली पाहिजे। आबिटकर यांनी लक्ष घातलेलंच आहे, तर ते तडीस न्यावं। कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी कमी पडत असेल तर नगरविकास खातं तुमच्याकडेच आहे। तुमचेच नेते म्हणजे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेंसारखा सढळ हस्ते निधी देणारा माणूस असताना तुम्ही मागे पडता की काय, अशी शंका आता सर्वसामान्यांना येऊ लागलेली आहे। म्हणून आमदार आणि पालकमंत्री यांनी जातीनं लक्ष घालून केवळ प्रशासक आणि प्रशासनावर खापर न फोडता लोकप्रतिनिधी म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पार पाडली पाहिजे, अशीच कोल्हापुरातील आज नागरिकांची थेट अपेक्षा आहे। पाहू आपण पुढील 2-3 महिन्यात काय करता। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।